नमस्कार मित्रांनो, मी विकास साळुंखे आणि मी माझ्या होमची टूर दाखवतो. प्लीज डोंट स्किप द व्हिडिओ, कारण ह्याच्यामध्ये रेग्युलरपेक्षा नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत जितके काही व्हिडिओ मी शेअर केले यूट्यूबवरती, कधी बोललो नाही की स्किप करू नका, पण आता मी सांगतोय खरंच शेवटपर्यंत बघा. मी माझ्या घराची, फार्म हाऊसची टूर शेअर करतोय तुमच्यासोबत. जर आपण स्टेप पासून खाली जर उतरलं नाही का, तर समोरच रांगोळी आहे आणि चिंचेच्या झाडाचा फुलांचा सडा पडलेला आहे. कोणी फुलं टाकायला यायची गरज नाहीये, ऑटोमॅटिक नॅचरली फुलांचा सडा पडतो अंगणात. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही स्टेप्स म्हणजे पॅरलली इकडे एक चौकोनी बनवून रेती ठेवली, त्याच्यामध्ये घरी लहान मुलं आहेत, तर जसं घरातून एंट्री करतात त्या रेतीमध्ये उडी मारतात आणि अंगणामध्ये प्रवेश करतात. कसली बी येते? कडलिंबाचा बी येते. कडीपत्ता? हा, माती नाही का एवढी? माती आहे तिथे भरपूर. काय माती आहे घरात. आपल्याची नाही लाल माती? नाही, ती नेलेलीच ठेवली अजून. एका कुंडीत लावता. बरं, ठीक आहे, चालेल. जशी रेतीमधून एंट्री होते थेट अंगणात तुम्हाला एक ही ब्लॉक दिसणार नाही. प्युअर जे काय आहे अंगण ठेवलंय, म्हणजे मातीचं वगैरे, कारण मुलांना खेळण्यासाठी. मुलांचे पण पाय नाही का मातीला लागले पाहिजे, नुसतंच ब्लॉक आणि हे ते नाही चालत. त्यांना पण म्हणजे ह्या मातीमध्ये, ह्या अंगणामध्ये जरी लागलं तरी इतकं म्हणजे लागणार नाही का. हाच उद्देश आहे, म्हणजे प्युअर अंगण ठेवणे, त्या अंगणात पाण्याने शिंपडणे, म्हणजे सडा देणे, ते बरंच काही. त्याचा मातीचा वास, ब्लॉकवर तसा वास नाही. तुम्हाला मी जसं त्या चिंचेच्या फुलांचा सडा पडलाय तो दाखवतो. खूप सो दिसत असेल याच्यामध्ये क्लिअर. हे मोटर, टँक, तर ते एक स्टोरेज आहे. पाणी भरून झाडांना चालू. सर्व प्रकारचे झाडे तुम्हाला दाखवेल. हे आहे उंबराचं झाड. इथे आहे आता हे एक सीताफळाचं झाड, त्याला लागून पेरूचं झाड आहे. मे बी विजिबिलिटी थोडीशी डल असेल, कारण दिवस नाही का आता मावळायला चालू झालंय. इथे आता जे ड्रीपचे पाईप्स आहेत ठेवून टाकलेत, म्हणजे उन्हाने तडकणार नाहीत, तुटणार नाहीत. सो झाडांच्या सावलीत, परत खाली पाणी वगैरे, सो तडकणार नाही, लॉंग म्हणजे टिकतील असं ह्या हिशोबाने ठेवलं. धुतल्यावर खराब नाही का होत? धुतल्यावर खराब नाही का होत? थोडं जाऊन फॅन टाकते बाहेर. हे कडीपत्त्याचं झाड आहे. समजत नाहीये, लिंबाचं झाड, कडीपत्ता झाड दोन्ही मिक्स आहे. आता तुम्हाला याचा बुंदा जरी दाखवला, इकडचा आहे हा लिंबाचं झाड आहे, हा कडीपत्त्याचं झाड आहे. ठीक आहे, हे पूर्ण जे आहे कडीपत्ता आहे विथ त्यांचे बी जरी पाहिले नाही का, त्याचे पूर्ण 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 भरले. आता हे खाली जे तुटलेले ते दिसत आहेत फ्रेश,
ज्यावेळी आम्ही घरी जेवण बनवतो पटकन इथली 4 पाने तोडून नेऊन भाजीत टाकतो. ते एकदम फ्रेश, ना ह्याला कुठलं औषध फवारणी केले काही नाही, नॅचरल ऑर्गॅनिक म्हणू शकतो आपण नाही का. हे एक रामफळाचं झाड आहे. आता सध्या सीझन मे बी स्टार्ट होईल, जसं की पावसाळा स्टार्ट झाला की सीझन म्हणजे रामफळाचं स्टार्ट होईल. खूप असे मोठमोठे रामफळाला लागतात. त्याच्यावरती नारळाचं झाड आहे, त्याला भरपूर अशी नारळे लागले. मे बी दिसल न दिसल आय डोंट नो, प्रयत्न तर करूया. इथे एक आहे पेरूचं झाड, मे बी ह्याला मी गावठी पेरू म्हणतो. छोटेसेच पेरू लागतात पण चांगले राहतात. हे कच्चे पेरू खाण्यासाठी खूप मस्त. पेरू इवन पेरूचे झाडे खूप आहेत, कारण आता दातांचा त्रास खूप होतो. तर पेरूचे पाने असं म्हणतात की पेरूच्या पानामध्ये खूप औषधी गुणधर्म आहे. पाने जरी चघळली तरी त्याच्यामधले किटाणू मरून जातात दातामधले, असं म्हणतात. माझे वडील म्हणायचे, अगदी खरं असू शकतं. पूर्वीच्या काळी घरी जाते वरवंटा असं असायचं. मे बी आता ह्याच्यातलं एक मिसिंग दिसते, ते बी तिकडे असावं कदाचित, मला ते सापडत नाहीये. पण हेरिटेज. कोणी जरी आलं बसण्यासाठी मस्त. इथे एक कॉट होता मोठा, म्हणजे गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर एक मोठं बाजलं होतं. तर त्या बाजल्यावरती संध्याकाळी मस्त निवांत, गावाकडची मजाच वेगळी नाही का. नंतर लांबून बघू अंगण कसं दिसतं नाही का. तर हे झाड सायंकाळ सूर्यास्त, त्याच्याभोवती एक पवनचक्की जी की फिरताना दिसते. पवनचक्कीचा तर हिशोब नाही सांगू शकत. मी एक तुम्हाला छोटा शॉर्ट व्हिडिओ शेअर करतो, जस्ट तुम्ही काउंट करून दाखवा मला किती पवनचक्की तुम्हाला काउंट करता येतील, इफ यू कॅन. म्हणजे आणि इथं ही एक आमची छोटीशी बाग आहे. त्याच्यामध्ये आंब्याची, नारळाची, चिक्कूची, सफरचंदाची, फणसाची, डाळिंबाची, परत राहिलं कुठलं लिंबू, ईड लिंबू, आणि हे आहेत शोची झाडे सुद्धा. शोची आहेत, गुलाबाची आहेत, सीताफळाची आहेत, रामफळाची आहेत. ते मला इथे एक समोर उंबराचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडापासून हा मे बी तोतापुरी असावा. कारण आता कलमी आंबे इतके आलेत ना, त्यांची जात बऱ्याच नाही समजते. तर ह्या आकारानुसार हा तोतापुरीचा आहे. बघा ना किती मोठं आहे, एका हातात लावत नाहीये. ते पण आहे, पण हे जे घरी खाऊन संपवले आंबे आम्ही. हे सीताफळाचं झाड आहे. आता मे बी पावसाळ्यात सीझन स्टार्ट होईल, फुलं पण दिसत नाहीत, पण बघूया. हे आहे पेरूच. ह्याचे पेरू तर सांगायला एवढे गोड आहेत, जसं सीझन स्टार्ट होईल झाडाला तुम्हाला फळ दिसणार नाही. सगळे फ्रेशली
कट करणे खाणे. इथं पण एक पेरूचं झाड आहे. आत्ताच आम्ही रिसेंटली याला पाणी दिलं, त्याच्यामुळं थोडंसं पाणी साठले आळ्यामध्ये. आळं म्हणजे झाडाभोवती जे बनवलं जातं. आणि इथे 2 चिकूची बाग झाड आहेत. मे बी चिकू दिसतील एक 2 आहेत. इथे बघितलं तर ही मिरच्यांचे झाड आहेत. काही ना बाजारातून मिरची विकत आणावी लागते ना काही. पटकन पोहे बनवायचे झाले, या 4 मिरच्या तोडा घेऊन जावा. नाही ह्यांना आम्ही औषध फवारणी करतोय. औषध फवारणी प्युअर ऑर्गॅनिक म्हणू शकतो. छोटे छोटे आहेत, कारण औषध बिवषध दिलं ना नाही कधी त्यांची साईज वाढते, मोठे होतात. काही भानगडच नाही. जेवढं प्युअर ऑर्गॅनिक खाण्यासाठी ठेवता येईल तितका प्रयत्न केलाय. हे पण आहे एक चिकूचं झाड. चिक्या हे एक आहे आंब्या. मे बी आम्ही याला खोबरी आंबा म्हणतो. हा कच्चाच खाण्यासाठी इतका भारी आहे ना, तोड नाही आंब्याला. भले झाड छोटा आहे पण याला जवळजवळ 25 ते 30 आंबे लागलेले. त्यातले बऱ्यापैकी आंबे आम्ही काढून काढलेत आहे. असं नाही की आम्ही सगळेच तोडून खातो. पै पाहुणे आले तर 4 द्या. आम्ही पुण्याला जाताना 4 घेऊन जातो, जितके लागेल तेवढे. असं नाही की सगळे संपवून आम्ही झाड रिकामा ठेवलंय. फ्रेशली जितकं लागतंय आणा, कट करा, खा, बस. कसं वाटतं? हे आहे लिंबूचं झाड. आता एक दिसतंय, आधीमध्ये असतील पण पाला काय लिंबू काय सेम कलर, शोधायला अवघड. कसं म्हणता कमेंटमध्ये सांगा. त्याला आता छाटणी करून नाही का, वाढ करण्यासाठी छाटणी केली आहे. अवतीभवतीचा सगळा गुंता तोडला गेला. कारण झाड उंच व्हावं, मजबूत व्हावं, हाच त्याच्या मागचा उद्देश. आणि इथे एक आहे आंब्याचं झाड. यालाही थोडीशी छाटणी करून कलम केलंय. मे बी पुढच्या वर्षी थोडंफार बहरलेलं दिसेल. हे आहे डाळिंबाचं झाड. याची पण छाटणी केली आहे. जे अननेसेसरी ब्रांचेस होते ते कट केले, म्हणजे फांद्या कट केल्या, जेणेकरून झाड मजबूत होईल, फुल फळ जास्ती लागेल नाही का. ही एक गावठी आंब्याचं झाड म्हणू शकतो. कलमी तर नाही आहे, पण ह्याला काही आंबा नाही दिसत आहे, नव्हताच. आणि हे आहे ॲपलचं झाड. भलतंच वरती गेलंय. पण विशेष म्हणजे इथं आलंय खरं, पण त्याला फुल फळ अजून तरी नाही आहे. मे बी मला जितकं माहिती आहे आत्ता हा ॲपलचाच सीझन असावा. जून जुलैला ॲपल लागतात, पण मला तरी आता याला एकही फुल दिसत नाही आहे. आणखीन एक आहे ॲपलचं झाड. हे आहे सफरचंदाचं झाड. त्याच्यामध्ये रॉयल असंच रॉयल काहीतरी व्हरायटी आहे याची.
आणि त्याची पण. हे नारळाचं झाड, इतका भयानक वारा सुटलाय त्याच्यामुळे मे बी आवाज थोडस खरखरू शकतं. तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे हे आहे पक्ष्यांसाठी पाणी पिण्यासाठी. याच्यात आम्ही दाणे पण टाकतो. आता हे बॉटल रिकामी झाली, पण तरी त्याच्यात थोडंफार पाणी आहे. हे आहे उंबराचं झाड. हे शोचे झाड आहेत, गर्द. हे एक हायब्रिड नारळाचं झाड. इथे एक सीताफळ. तर ह्या झाडाचं नाव तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता जर तुम्हाला माहित असेल. चिंचेचं नाहीये, कशाचं असू शकतं तुम्ही सांगा कमेंट मध्ये. आणि हा आहे आपला फणस. अजून छोटा आहे कारण इथली माती सूट व्हायला, पाणी सूट व्हायला वेळ लागतो. कोकणात जसं मोठं येतं तसं हे अजून काही दिसत नाही. त्याच्यावरती मिरच्यांची झाडे आहेत खूप. तुम्हाला एक पण मिरच्या दिसत नसतील. जेवढं काय लागतील तेवढं आम्ही काढून भाजीमध्ये, पोह्यामध्ये टाकलंय. हे आहे फुलांचं झाड. फुले नैसर्गिक नॅचरली खाली पडतात. जितके लागतील तेवढे उचलून नेतो देवांसाठी, आणखीन कशासाठी. संध्याकाळचं खूप स्मेल छान येतो. हे सगळं. परत हे आहे गुलाबाचं झाड. तुम्हाला दिसते तोडायचा संबंधच नाही हो. जितके झाडाला छान दिसतील फुलं तितकी ठेवायची. तोडून काय करणार आहे? ते झाड पण खराब दिसणार, बुंद दिसणार. परत 4 लोक म्हणणार फुलंच लागली नाहीत हो. आपण तुम्हीच तोडताय, आम्हीच तोडतोय. जितकं झाडाला फुलं ठेवायला येतील तितकं प्रयत्न करतात. फक्त गार्डन मध्ये झाडं, फुलांची झाडं आहेत असं नाही. घराच्या स्टेपच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला इथे पण फुलांचे झाड आहेत. होप आता क्लिअर दिसत असेल. दोन्ही बाजूला, एका बाजूला नाही म्हणत मी, दोन्ही बाजूला. ह्याच त्या स्टेप्स. हीच ती रेती जे स्टेप्स आम्ही यूज करतो युजली. आणि आमची मुलं ह्या रेतीत उडी मारणं, पटकन अंगणातून बाहेर. आणखीन एक गोष्ट, लसूण आम्ही इथे ठेवलाय. त्याच्यातली पक्षी पण खातात आणि त्याच्यातून एखाद दुसरं खाली पडलं तो गड्डा उचलून आम्ही आमच्या भाजीसाठी वापरतो. आहे की नाही भारी आयडिया? पक्ष्यांसाठी पण, आमच्यासाठी पण.
दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे हे आहे चिंचेचं झाड. सकाळी 10 वाजले रे वाजले, तुम्ही फक्त इथे येऊन बसा. नाही तुम्ही कानाला हात लावला पण इतका पक्ष्यांचा आवाज येतो खूप. कारण आता सायंकाळ आहे, घरट्याकडे चारा पाणी शोधत गेले असते. ज्यावेळी खरंच ऊन पडतं इतका दंगा घालतात ना, खूप सारा दंगा घालतात. आणि त्यांना साथ देतं म्हणजे हे ऐक नाही भारी. हे आहे जांभळाचं झाड. हे आहे. कशी वाटली टूर फार्म हाऊस? कमेंट मध्ये नक्की सांगा. जाता जाता एक सांगेन, जर तुमचंही असं फार्म हाऊस असेल ते सिमेंटचे ब्लॉकच्या ऐवजी मातीचं जे अंगण आहे ते ठेवा. त्याच्यामध्ये जो मातीचा सुगंध आहे तो विकत नाही मिळत, जे आहे ते नॅचरली मिळतं. ब्लॉक काय हो, ब्लॉक 4 लोकांना 4 दिवसासाठी छान दिसेल, आपल्यालाही छान दिसेल, पण जे नॅचरल आहे ते त्याला तोडच नाही हो. तुम्हाला किती फुलं दिसतील, किती झाडं दिसतील. परत हा एक छोटा ड्रम आहे, त्याच्यामध्ये इथे आजूबाजूचे म्हणजे जनावर येतात, पाणी पितात. इकडेही ठेवलंय, इथे पण आहे. इव्हन कुत्रे पण येतात, पाणी वगैरे पितात. त्यांचं त्यांनी जे भटके म्हणू शकतो, जे पाळीव म्हणू शकतो, येतात पितात, ते निघून जातात. म्हणजे असं नाही की आम्ही आमची सोय केली, पक्ष्यांची सोय केली आहे. जिथे की मी तुम्हाला पाण्यासाठी दाखवलं तिथे दाणे असतात, फुले असतात. इथेच खातात, इथेच पितात, इथेच झाडामध्ये बसतात, चाव चाव करतात. ते भारी वाटतं. इतका भयानक वारा सुटलाय, झाड हालताना दिसेल तुम्हाला.